हॅलो मंडळी, कशा आहात? आज माझे नवरोबा म्हणाले की आज मटण तर नाही खात आपण, पण मटणासारखी लागणारी आणि मटणापेक्षा पण भारी लागणारी अशी भाजी बनव. म्हटलं मग आता बनवायचं काय? मग शेतामधल्या आणलेल्या होत्या मी तुरीच्या दाण्यांच्या शेंगा सोलून घेतल्या. मग चला आता आपण बनवू तुरीच्या दाण्यांची भाजी. मी इथं छोट्या साईजचे 4 कांदे घेतले, 1 लसूण कांदा घेतला आणि 1 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतला. कांदा वगैरे कापून घ्यायचा. खोबरं घेतलं, मी खोबरं किसून घेतलेलं आहे. अद्रकच्या तुकड्याचे साल वगैरे काढून आणि बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि आपला कांदा सोलून घेतला लसणाचा. चला मग गॅसवर कढई ठेवू. गॅस ऑन करायचा. कढईमध्ये अगोदर दाणे भाजून घ्यायचे. दाण्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. दाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे, मस्तपैकी असे ते फुटता मग दाणे तसे भाजून घ्यायचे. हे अशा प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी. दाणे भाजल्यानंतर ना भाजीला काही शिजवण्याची गरज नाही पडत आणि चांगल्या प्रकारे होते भाजी आणि खायला पण चविष्ट लागते. त्याच्यामुळे मी दाणे भाजून घेतले. आपले दाणे आता भाजले गेले. चला मग काढून घेऊ. गॅस बंद करून टाकायचा. गॅस ऑन करायचा. कढई ठेवायची. आता खोबऱ्याचा खिस जो होता त्याला भाजून घ्यायचा. किसलेलं खोबरं हे मंद आचेवरच भाजायचं. लवकर जळायला सुरुवात होते मग आपल्या खोबऱ्याच्या याला. काही जास्त वेळ लागत नाही खोबरं भाजायला. नुसतं 2 मिनिटाचं 2 सेकंदचं काम आहे. खोबरं भाजून झालं. आपण खोबरं काढून घ्यायचं कढईमधनं. लगेच आपला कांदा टाकायचा. कांदा पण आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. कांदा चांगल्या प्रकारे भाजला की मसाल्याला जास्त होऊ द्यायची गरज नाही पडत मग आपल्याला. त्यासाठी कांदा चांगला भाजून घ्यायचा. ही भाजी खायला एकदम चविष्ट लागते आणि छान लागते. मटणापेक्षा पण मटण विसरून जाल अशी काही भाजी ही. शेतामध्ये शेंगा तर येताच ना. आपण हिरवी मिरचीची पण बनवतो, पण लाल मसालेदार भाजी ना ही भरपूर छान लागते. तुम्ही बघू शकता आपला कांदा भाजला गेला आहे. चला मग आपण कांदा वगैरे पण काढून घेऊ कढईमधनं. आता मिक्सरच्या जारमध्ये कांदा, आपलं जे किसलेलं खोबरं, अद्रक, लसूण हे सगळे आपण आता मसाले वाटून घ्यायचे. काही कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर टेस्ट छान येतो. आणि मी 2 चमच मोठे चमच दही घेतलं आहे. 1.5 चमच धण्याचं कूट घ्यायचं. अर्धा चमच छोटा चमच हळद घेतली. 1.5 छोटा चमच तिखट घेतलं आहे आणि अर्धा छोटा चमच गरम मसाला घेतला आहे. आता आपल्या मसाल्याला चांगलं मस्त पेस्टला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही पाणी टाकून. आपले मसाले अगोदर भिजवल्यानंतर ना भाजीला कलर वगैरे चांगला येतो आणि भाजीला तर्री पण छान येते. आपला कांदा लसूणची पेस्ट पण तयार आहे. मिक्सरमधनं जारमधनं मस्त बारीक काढून घ्यायची. आता गॅस ऑन करायचा. कढई ठेवायची. कढईमध्ये 2 पै तेल घेतलं आहे मी. 2-2.5 पै तेल आहे माझं. दही तिखटची कालवण होती ती टाकून द्यायची. त्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं चांगलं आणि लगेच आपला मसाला सोडायचा. मसाल्याला पण चांगलं परतून घ्यायचं आणि मंद आचेवर आपला मसाला चांगल्यापैकी होऊ द्यायचा. मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण मिसळून टाकून द्यायचं. हे बघू शकता कशी मस्त छानपैकी तर्री येते. मिक्सरच्या जारमध्ये जे आपण तुरीचे दाणे भाजलेले होते ते पण आंबळ काढून घ्यायचे. जास्त पेस्ट वगैरे नाही करायची. हे बघू शकता चांगल्या प्रकारे आपला मसाला मस्त शिजतो आहे आणि तेल पण चांगलं त्याला सुटतं आहे. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे करा, नक्की तुमची भाजी छान बनेल. खायला पण भरपूर टेस्टी असते ही भाजी. आता झाकण ठेवून मंद आचेवर आपण 5 मिनिटं होऊ द्यायचं. हे बघू शकता कसं मस्तपैकी तेल सुटलं आहे आपल्या भाजीला. लगेच मी इथं 1 चम्मच मीठ टाकलं आहे. बघू शकता कशी मस्तपैकी तर्री येते ना. मीठ टाकल्यानंतर ना म्हणजे आपल्या अंगावर मसाल्याचे शितोडे वगैरे उडत नाही मग. हे बघू शकता तुम्ही. आणि लगेच आपले जे दाणे आपण मी आंबळ काढले होते मिक्सरच्या जारमध्ये ते टाकून द्यायचे तुरीचे दाणे आणि अजून 5-10 मिनिटं वाफवून घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही. आणि लगेच पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर आपण थोडी आता 1-2 मिनिटं उकळी काढून घ्यायची भाजीला. मस्त मंद आचेवर 5 मिनिटं चांगलं होऊ द्यायचं आपल्या भाजीला. उकळी पक्की येते मग आणि चविष्ट लागते भाजी. खायला पण छान लागते. अशा प्रकारे करा, नक्की छान बनते. हे बघू शकता आपल्या भाजीला आता गदक आलेलं आहे, उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. अजून 2 मिनिटं अजून गॅसवर आपण मंद आचेवर होऊ द्यायचं. हे बघू शकता तुम्ही किती छान दिसते ना. कलर पण छान आला आहे आणि तर्री पण छान. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.